VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। भिवंडी तालुका के पड़गांव में सरकारी सस्ता राशन वितरण केंद्र से संचालक सुनील पवार का भ्रष्टाचार उजागर हुआ है। यहाँ के नागरिकों का कहना है कि वो 2-3 दिन बाद फोन करके आते, जब जाते दुकान बंद होती है। जब वे उससे बात करने जाते तो वह कहता है कि आप किसी से भी शिकायत कर लो, मेरा कुछ नहीं कर सकते। ये लाइसेंस एक महिला संघ का है और गांव के नागरिक मांग कर रहे हैं कि इस लाइसेंस को रद्द किया जाए। हे मुस्कान मनेर आम्हाला पण 2-4 महिने झाले, 4-5 तरी अजून काही रेशन भेटलं नाही। फक्त थंब घेतात आणि बोलतात का या तारखेला या, त्या तारखेला या, तारखेला गेले का रेशन दुकान बंद असतं आणि रेशन काही देत नाही। कधी तांदूळ देतात तर गहू नाही, गहू दिले तर तांदूळ नाही, असं आम्हाला चालू आहे। तर आम्हाला महिन्याला रेशन भेटलं पाहिजे, ते आमचा हक्काचं आहे, तर आम्हाला भेटलंच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। काय तुमचं नाव काय? रश्मी रुपेश तेलवणे। रेशनदार सुनील पवार यांच्याबद्दल काय तक्रार आहे तुमची? यांच्याबद्दल तक्रार अशी की तो दर महिन्याला रेशन वाटप करत नाही, थंब घेऊन ठेवतो आणि नंतर रेशन वाटप करायच्या वेळेस दुकान बंद ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो नंतर या नंतर या, असे करून महिन्या लोकांचे रेशन बुडालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांची खूप तक्रार येते आमच्याकडे की आमच्यासाठी काहीतरी बघावं असं रेशन मिळण्यासाठी। मी पडगा शहर मनसेचा आभारी आहे का त्यांनी मला या पक्षामध्ये घेतलं व मला या गोरगरिबांची सगळे माझ्याकडे कंप्लेंट करायची। माझी मिसेस ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे प्रत्येकजण माझ्याकडे कंप्लेंट करतो का आम्हाला रेशन भाव भेटत नाही, काहीतरी करा त्याचं। तर बऱ्याच जणांचे असे माझ्याकडे आता मी 2 दिवस झाले बोलवतो तर 7-8 माणसं 15-20 माणसं जमली होती। जर जमवा लागलं होतं 1000-1500 आम्ही जमू शकतो, कोणालाच रेशन भेटत नाही। या गरिबांना रेशनशिवाय दुसरा पर्याय काय आहे? सध्याच्या कंडिशनमध्ये एवढी महागाई झालेली आहे आणि त्या महागाईमध्ये रेशनिंग हाच त्यांचा आसरा आहे व तोच त्यांच्याकडनं लुबाडून घालला तर त्यांनी जायचं कुठे? ही आणि या माझ्या भगिनीने हा अर्ज केलेला तहसीलदार साहेबांना, या अर्जाला 6 महिने झालेले आहे, अजूनही त्याची रिक्वायरमेंट काही नाही। व असं हे नक्की रेशन जातो कोणाकडं? मग तुम्ही कारवाई पण करत नाही आणि तुम्ही त्याचं रेशन पण चिमून घेत नाही। याचा रेशन रद्द करून टाका लायसन आणि कुठल्या तरी गोरगरिबाला द्या, जेणेकरून पूर्ण जनता हे भेटेल, रेशन भेटेल। एवढं नाव काय तुमचं? सीमा सचिन तेलवणे। रेशन दुकानदार याच्याबद्दल तुमची काय तक्रार आहे? माझी तक्रार अशी आहे, गावकऱ्यांना कोणालाच रेशनिंग मिळत नाही आणि थंब घेतात ते प्रत्येक महिन्याला घेतात, 2 महिन्याचा रेशनिंग देतात, 4 महिन्याचा बुडवतात आणि तारीख घेतात ते 25 तारखेला या, 26 तारखेला या, अशी तारखा आम्हाला देत राहतात प्रत्येक जणाला आणि प्रत्येक जणाला तारखा देत राहतात। तिथं आम्ही गेलो का त्या टायमाला रेशनिंग त्यांचं बंद असतं तर आम्ही त्यांना फोन करायचे प्रयत्न करतो। सारे जण सगळे बोलतात, सगळ्या गोष्टी हे करतात, त्यांना शिव्या करतात, तुम्हाला काय करायचे ते करा, कोणाला मोठे पुढं कळवायचे कळवा। मी 2-3 ठिकाणी तक्रार केली, त्यांना फोन पण केला, भिवंडीला पण फोन केला, तहसीलदार ऑफिसला जाऊन आली, अर्ज घेऊन आली, माझ्याकडे लेखी पुरावा पण आहे। तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय होईल पुढे तर सगळ्या कोणाला काय सांगायचं असेल ते सांगू शकतात ना, असं नाही। तर आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना भेटलं पाहिजे, रेशनिंग वेळेच्या वेळेला भेटलं पाहिजे। तुम्हाला घ्यायची आहे ना तर घ्या, तुम्ही आमच्याकडून सांगा का आम्हाला 20 किलो भेटतो ना, तर आम्हाला 15 किलो तरी महिन्याला पूर्ण दिलं पाहिजे। तुम्ही 5 किलो घेतलं तरी चालेल, पण 15 किलो तरी ज्याचं रेशनिंग आहे त्याला मिळायला पाहिजे, आपल्या हक्काचं असं तो हक्काचा आहे, तो मिळालाच पाहिजे। धन्यवाद।